नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वर्दी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक 25 मे या दिवशी आपण घेणार आहोत आपले पोलीस भरतीचे 50 IMP क्वेश्चन। तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला येणारी नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला सुरू करूया आजचे आपले 50 पोलीस भरतीचे IMP क्वेश्चन। आपला क्वेश्चन नंबर 1 आहे, भारतीय संविधानाच्या कलम 80 नुसार राज्यसभेतील सदस्यांची अधिकतम संख्या किती असते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी 250 इतकी असते। क्वेश्चन नंबर 2, भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता जो मुख्यत्वे कृषी क्षेत्रावर केंद्रित होता? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी 1951 ते 1956। क्वेश्चन नंबर 3, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने 2004 मध्ये कोणत्या द्रविड भाषेला पहिल्यांदा शास्त्रीय भाषेचा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी तमिळ। क्वेश्चन नंबर 4, भारताचे सर्वात मोठे नदी बेट माजुली कोणत्या नदीवर स्थित आहे? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी ब्रह्मपुत्रा। क्वेश्चन नंबर 5, भारतीय संविधानाच्या कलम 344(1) आणि 351 नुसार 8व्या अनुसूची अंतर्गत किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी 22। क्वेश्चन नंबर 6, हॉर्नबिल आणि मोहात्सू उत्सव कोणत्या राज्यात साजरे केले जातात? आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी नागालँड। क्वेश्चन नंबर 7, भारताचे तमिळनाडू राज्य आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणती खाडी समुद्रध्वनी आहे? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी पालकची समुद्रध्वनी। क्वेश्चन नंबर 8, भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ज्यांना आपण TPSP कोणत्या संविधानातून घेतली आहे? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी आयर्लंडचे संविधान। क्वेश्चन नंबर 9, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना दर 5 वर्षांनी किंवा आवश्यकतेनुसार किंवा त्यापूर्वी वित्त आयोगाची स्थापना करण्याचा अधिकार आहे? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए कलम 280। क्वेश्चन नंबर 10, खालीलपैकी कोणत्या धातू खोलीच्या तापमानाला रूम टेम्परेचरला द्रव स्वरूपात असतो? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी पारा। क्वेश्चन नंबर 11, मनुष्यामध्ये सामान्य रक्तदाब ब्लड प्रेशर किती असते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी 120/80 mmHg एवढा असते। क्वेश्चन नंबर 12, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर कोरनांगाचे सूर्य मंदिर ब्लॅक पगोडा कोणत्या शतकात बांधले गेले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी 13व्या शतकात। क्वेश्चन नंबर 13, भारताचे संविधान कधी लागू झाले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी 26 जानेवारी 1950 रोजी आपले भारताचे संविधान लागू झाले। क्वेश्चन नंबर 14, भारतीय संविधानात समाविष्ट स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श कोणत्या संविधानातून घेतले आहेत? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी फ्रान्स। क्वेश्चन नंबर 15, नियोजन आयोगाच्या जागी 1 जानेवारी 2015 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी नीती आयोग। क्वेश्चन नंबर 16, ज्या प्रक्रियेत आम्ल आणि अम्लारी ॲसिड अँड बेस अभिक्रिया करून सार आणि पाणी तयार करतात त्या अभिक्रियेला काय म्हणतात? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए उदासीनीकरण। क्वेश्चन नंबर 17, मानवाची ध्वनीची श्रव्य मर्यादा ऑडिओबल रेंज अंदाजे किती असते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढी असते। क्वेश्चन नंबर 18, जर एखाद्या लेन्सचे फोकल अंतर 25 सेमी असेल तर त्या लेन्सची शक्ती पॉवर किती असेल? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी 4D एवढी असते। क्वेश्चन नंबर 19, शुभ्र प्रकाश प्रिझममध्ये प्रवेश करता 7 रंगांमध्ये विभाजित होते याला काय म्हणतात? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी प्रकाशाचे अपस्करण असं म्हणतात। क्वेश्चन नंबर 20, जर एखाद्या व्यक्तीला दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नसतील तर त्याला कोणता दोष आहे आणि तो कसा दूर केला जाऊ शकतो? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी निकटदृष्टिता, त्याला अवतलभिंग लागेल। क्वेश्चन नंबर 21, 3 ओहम 6 ओहम आणि 9 ओहम रोध असलेल्या 3 तारा एकसर जोडल्यास एकूण किती रोध होईल? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी 18 ओहम। क्वेश्चन नंबर 22, बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या
गीतांजली या काव्यसंग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी 1913 रोजी मिळाला. क्वेश्चन नंबर 23. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या IOC सदस्य म्हणून निर्देशित होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी नीता अंबानी. क्वेश्चन नंबर 24. सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना कधी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी 1784. क्वेश्चन नंबर 25. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी केली? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी बाळ गंगाधर टिळक. क्वेश्चन नंबर 26. प्रसिद्ध सरदार सरोवर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहेत? आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी नर्मदा नदीवर. क्वेश्चन नंबर 27. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेची पहिली बैठक झाली. क्वेश्चन नंबर 28. संविधानातील मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी अमेरिकेचे संविधान. क्वेश्चन नंबर 29. त्या जर्मन रसायनशास्त्राचे नाव सांगा ज्याने 1817 मूलद्रव्याची त्रिके मांडली. तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी जोहान्स डोबेरायनर. क्वेश्चन नंबर 30. जिप्सम आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक सूत्र अनुक्रमे काय आहे? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी CaSO4 2H2O आणि CaSO4 1/2H2O. क्वेश्चन नंबर 31. प्रक्रियेत लोखंडाला जस्ताच्या लेपाद्वारे संरक्षित केले जाते. तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी गॅल्व्हनायझेशन. क्वेश्चन नंबर 32. यांत्रिक ऊर्जा मेकॅनिकल एनर्जी कशाची बेरीज असते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी गतिज ऊर्जा प्लस स्थितीज ऊर्जा. क्वेश्चन नंबर 33. जेव्हा एखादी वस्तू 30 सेमी फोकल अंतरावर ठेवली जाते तेव्हा तयार होणाऱ्या प्रतिमेचे आवर्धन किती होईल? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए प्लस 0.33. क्वेश्चन नंबर 34. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल रोजी 5 कोटीच्या भांडवलासह करण्यात आली होती. तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए 1935 रोजी. क्वेश्चन नंबर 35. कोणत्या भारतीय योजनेचे आणि अर्थव्यवस्थेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी प्रशांत चंद्र महालनोबिस यांना. क्वेश्चन नंबर 36. युकॅरियोटिक पेशीच्या कोणत्या पेशी अंगकाला आत्मघाती पेशी असेही म्हटले जाते? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी लायसोसोम. क्वेश्चन नंबर 37. कोणत्या जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी आवश्यक प्रथिने आणि कॅल्शियम सक्रिय करते? आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी जीवनसत्व के, ज्याला आपण विटॅमिन के सुद्धा म्हणतो. क्वेश्चन नंबर 38. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी उत्तर प्रदेश. क्वेश्चन नंबर 39. त्या पोर्तुगीज संशोधकाचे नाव काय ज्याने 1498 युरोप ते भारत असा समुद्री मार्ग शोधला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी वास्को दा गामा. क्वेश्चन नंबर 40. भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा धोरण डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स तयार केले होते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी लॉर्ड डलहौसी. क्वेश्चन नंबर 41. 1828 ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी राजा राममोहन रॉय. क्वेश्चन नंबर 42. 1924 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अधिवेशन कोठे आयोजित केले गेले होते ज्याचे अध्यक्षपद महात्मा गांधीजींनी भूषवले होते? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी बेडगाव. क्वेश्चन नंबर 43. यंग बंगाल चळवळ कोणी सुरू केली? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी हेनरी विवियन डेरोजिओ. क्वेश्चन नंबर 44. भारत छोडो आंदोलनादरम्यान गांधीजींनी करो या मरो डू और डाय
ही हाक कोणत्या ठिकाणावरून दिली होती? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी, बॉम्बे मुंबई. क्वेश्चन नंबर 45, महात्मा गांधीजींनी 1919मध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी, रॉलेट कायदा, ज्याला आपण काळा कायदासुद्धा म्हणतो. क्वेश्चन नंबर 46, दिल्ली दरबारामध्ये कोणत्या वर्षाली किंग जॉर्ज पंचमचा राज्याभिषेक झाला आणि याच दरबारात राजाने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा केली? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी, 1911. क्वेश्चन नंबर 47, बिहार आणि नेपाळच्या मिथिला क्षेत्रात कोणत्या भारतीय कलारूपाचा आर्ट फॉर्मचा सराव केला जातो? तर अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी, मधुबनी पेंटिंग. क्वेश्चन नंबर 48, तंजावरचे कोणते मंदिर चोल वास्तुकलेचे उदाहरण आहे, ज्याचे निर्माण सम्राट राजा याने केला होता? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी, बृहदेश्वर मंदिर. क्वेश्चन नंबर 49, अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखराचे नाव काय आहे? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी, गुरु शिखर. आपला आखरी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 50, भारताची सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी कोणती आहे? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर डी, गोदावरी. अशा प्रकारे आपले आजचे 50 क्वेश्चन